लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवतात. आपल्यासोबत अक्षय कडे आहेत. काय विजयाची संधी? हा विजय माझ्या वडिलांचा झालाय. त्यांनी जे 30 वर्षापासून रक्ताचं पाणी केलं, रात्रंदिवस एक केला आणि एक एक माणूस कमावला, एक मोठा परिवार तयार केला. आज खरं म्हणजे या परिवाराने मला संधी दिली आहे. साहेबांवरती जो विश्वास होता तोच विश्वास आज माझ्यावरती दाखवलेला आहे. म्हणून निश्चित मी हा विजय हा माझ्या वडिलांना समर्पित करतो. कुठेतरी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा होती, परंतु निवडणूक लादली गेली. आपण देखील निवडणुकीला सामोरे गेलात. तनपुरे जे आहेत ते देखील थांबले होते. कसं बघताय? आता या निवडणुकीमध्ये राज्याचे नेते मंडळीपासून तर सर्वसामान्य गोरगरीब माणूस हा प्रत्येकाला इच्छा होती की आमचं काहीतरी योगदान असलं पाहिजे. आणि मुख्यमंत्री साहेब व कर्डिले साहेबांची एकमेकाशी एक वेगळी नाळ जोडली गेली होती. एक कुटुंबातला सदस्य म्हणून मुख्यमंत्री साहेब कर्डिले साहेबांना समजत होते. म्हणून त्यांची भावना साहेबांसाठी होती, करण्याचा प्रयत्न होता की बिनविरोध व्हावा. पण त्यांनीच पहिल्याच शब्दात सांगितलं होतं स्पष्ट की जरी बिनविरोध निवडणूक नाही झाली, माझी इच्छा आहे ते म्हणले, पण नाही झाली तर आम्ही पूर्ण ताकदीने लढू. आणि आज हा विजय म्हणजे त्यांनी संधी दिल्यामुळे घडलेलं आहे या सगळ्या गोष्टी. आता रोहित पाटलानंतर दुसरे असे तुम्ही आहेत की विधानसभेमध्ये पाऊल टाकलं, एक तरुण विधानसभा सदस्य म्हणून काय? मी माझं भाग्य समजतो की एवढ्या कमी वयामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधान भवनामध्ये मला माझ्यासारखे एक तरुण सहकारी सेवकला संधी दिलेली आहे. तर निश्चित याची जाणीव मला कायम आयुष्यामध्ये राहणार आहे. अनेक निवडणुका भविष्यात येतील, पण मी ही निवडणूक मात्र कधीच विसरू शकणार नाही. कारण की ही निवडणूक माझ्या वडिलांची आहे, होती आणि राहणार आहे. राजकीय कारकीर्द सुरू झाले, पण कुठेतरी वडील असतील शिवाजीराव कर्डिले, ते नाही काही खंत पूर्ण म्हणजे आज सगळं काही असून नसल्यासारखं आहे. आज इथं सगळं काही आहे पण ते नाहीत. त्याच्यामुळं आज हा विजय, हा आनंद, हा जल्लोष, हा उत्साह सगळा काय आहे, पण मनामध्ये मात्र एक मोठी पोकळी माझ्या आहे. नक्कीच राजकीय कारकीर्द सुरू झाली, परंतु वडील नसल्याने मोठी पोकळी जी आहे ती अक्षय कर्डिलेंच्या मनात असल्याचं त्यांनी खंत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. कॅमेरामॅन ऋषिराव सह गोविंद फुनगे, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर.